श्री माणिकराव ठाकरेजी, तसेच गोय राज्याचे सेक्रेटरी इन्चार्ज डॉक्टर अंजली निंबाळकरजी, गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे सिनियर वाइस प्रेसिडेंट बाब केशे, तसेच गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी बाब विजय भिके। आम्ही डिसेंबराच्या लास्ट आठवड्यात पहिले जेन्ना पार्लमेंटाचे सेशन जेन्ना चालू आशिल्ले तेन्ना ह्या देशाचो गृहमंत्री अमित शाह या देशाची जी घटना जाणी आमचे अधिकार, प्रत्येक नागरिकांचे अधिकार जे कॉन्स्टिट्यूशना मार्फत आमकां दिले अशा महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचो ताणे अपमान केलो पार्लमेंटान, हे पुराय देशभर लोकांनी पळयले। त्या निमित्तान ऑल इंडिया काँग्रेस कमिटी एक कार्यक्रम, एक प्रोग्राम आम्ही लॉन्च करता 26 जानेवारी। सो ताजेर विस्तारान माहिती या प्रोग्रामाची आमचे इन्चार्ज श्री माणिकराव ठाकरेजी हे तुमच्या मुखार दवरतले। हांव मागता की तांणी तुमच्या मुखार हो प्रोग्राम जो 26 जानेवारी चालू जातलो तो तुमच्या मुखार दवरचो। हमारे पीसीसी प्रेसिडेंट अमित जी, ऑल इंडिया कांग्रेस सेक्रेटरी और गोवा की प्रभारी डॉक्टर अंजलि जी और सभी आज जो प्रेस आप यहाँ पे उपस्थित है, मैं आपको धन्यवाद देना चाहूँगा, उसके आपके आभार यहाँ पे प्रकट करना चाहता हूँ। कम समय में आपको प्रेस के लिए बताने के बाद आप यहाँ पर आए हैं। बहुत ही महत्वपूर्ण विषय पर आज वर्किंग कमेटी हुई है। जो प्रोग्राम हमने पूरा गोवा में देने जा रहे हैं उसमें आप सभी जानते हैं कि जो पार्लियामेंट सेशन हुआ था कुछ दिन पहले, उसमें देश के होम मिनिस्टर अमित शाह जी, इन्होंने जिस तरीके से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो अपमान किया है, ये सब पूरा देश, पूरी दुनिया जानती है। इस तरीके का जो अपमान बाबा साहब का किया है वो कोई भी उनके खिलाफ आवाज उठाएगा। तो हमें पार्टी लेवल पे ये समझा है कि इस देश में डेमोक्रेसी है, ये देश महात्मा गांधी जी के विचारों के आधार पे चलना चाहिए। ये देश डॉक्टर बाबा साहब ने जो हमारे पूरे देश को संविधान दिया है, उसके तहत इस देश को आगे चलना चाहिए, उसी तरीके से प्रशासन चलाना चाहिए। लेकिन हम देख रहे हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जिस तरीके से अपमान अमित शाह जी ने पूरे बीजेपी की तरफ से हो रहा है, जगह जगह पर जो उनका संविधान है, उनकी जो संविधान के तहत अलग अलग जो यूनिट बनाए, संस्थाएं बनाई है, उसको भी पूरी तरह बर्बाद करने का काम इन्होंने बीजेपी ने हाथ में लिया है। गवर्नमेंट की तरफ से रहो या बीजेपी पार्टी की तरफ से रहो, तो पूरे संविधान के खिलाफ हर जगह पे उन्होंने मोर्चा खोला हुआ है। इसलिए कांग्रेस पार्टी ने जो बेलगांव, जो कर्नाटक में जो आज CWC का अधिवेशन हुआ था, उस अधिवेशन में जो एक बात तय हुई थी कि हमको संविधान के लिए, डॉक्टर बाबा साहब के, अम्बेडकर जी के अपमान के लिए और जिस तरीके से ये देश जिस विचारधारा के आधार पे चलना चाहिए, डेमोक्रेसी के आधार पे चलना चाहिए, उसके खिलाफ जो प्रशासन चलाने की कोशिश बीजेपी कर रही है, उसके खिलाफ हमने एकजुट होकर इसका सामना करना चाहिए। तो उसी वक्त ये तय हुआ था कि पूरे देश में
डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जो विचार है, महात्मा गांधी जी के जो विचार है, जो संविधान हमारा है, संविधान के अंतर्गत सभी को जो आज डेमोक्रेसी यहाँ पे हमें संसदीय प्रणाली जो मिली है, उसको मजबूती के साथ हमें आगे ले जाना है। तो इसलिए जो प्रोग्राम बनाया है बेलगांव के CWC में, उसमें जय बापू, जय भीम और जय संविधान, ये प्रोग्राम अनाउंस किया है ऑल इंडिया कांग्रेस पार्टी ने। तो उसी की तरह हर स्टेट में ये प्रोग्राम स्टार्ट होना है। 26 जनवरी से 26 जनवरी 2005 तक 26 तक, 25 से 26 तक 1 ईयर के लिए ये प्रोग्राम सभी पूरे देश में चलाया जाएगा। और गोवा में भी ये प्रोग्राम चलाने के लिए आज जो वर्किंग कमेटी की मीटिंग हुई उसमें तय हुआ है। ये प्रोग्राम ब्लॉक लेवल पे, गांव लेवल पे, हर घर घर तक ये हम इस प्रोग्राम के तहत लोगों तक जाएंगे और ये समझाएंगे कि जो शासन है अभी चल रहा है, जो बीजेपी है, वो संविधान के खिलाफ है, संविधान को मिटाना चाहते हैं, जो हमें हक मिले उसको पूरी तरह खत्म करना चाहती है। तो ये घर घर तक हमको जाके लोगों में बताना है। इसलिए हमने यहाँ जो प्रोग्राम बनाया है जो गोवा प्रदेश के लिए, वो 26 तारीख को हर ब्लॉक में इस तरीके का जो फ्लैग होस्टिंग के बाद, जो 26 जनवरी हमारे प्रजासत्ताक दिन है, तो 26 तारीख को वहाँ पे फ्लैग होस्टिंग के बाद इस प्रोग्राम को हम लॉन्च करेंगे हर ब्लॉक में। उस वक्त वहाँ जो भी हमारा जो कहना है, तो वो हमारे पॉम्पलेट के जरिए हम लोगों में बांटेंगे। वो प्रोग्राम हम हर ब्लॉक में ले रहे हैं और हर ब्लॉक में, हर पूरे स्टेट में हर हफ्ते सैटरडे संडे 2 दिन हर ब्लॉक में प्रोग्राम वहाँ पे बनाएंगे। इसी आधार पे प्रोग्राम बनाएंगे और उसके बाद ब्लॉक जो है, ब्लॉक के जो वहाँ पे हमारे वर्कर है, वहाँ पे नेतागण है, वो सभी उस ब्लॉक में गांव-गांव में जाकर, घर घर में जाकर इसका प्रचार प्रसार करेंगे कि ये हमारे जो विचार है, ये विचारधाराओं के आधार पे लोगों को समझाएंगे कि इस आधार पे इस देश को चलाना है। ये संविधान सर्वोपरि हमारे लिए है, तो ये संविधान को घर घर तक पहुंचाने का प्रोग्राम हम बनाया है। आज के मीटिंग में उसकी चर्चा हुई है। दूसरा, हम एक कमेटी इसके लिए बनाई है कि इम्प्लीमेंट करने के लिए जो कमेटी बनाई है, जो हमारे PCC प्रेसिडेंट अध्यक्षता में रहेंगी, उसमें हमारे MP, जो सिटिंग MP है, तीनों MLA है, सेल्फ लीडर भी उसमें है, और बाद में जो हमारे यहाँ पे गिरीश चौधरी एक्स PCC प्रेसिडेंट है, और खलप जी जो हमारे नॉर्थ के पार्लियामेंट के उम्मीदवार थे, वो भी उसमें रहेंगे, और कोऑर्डिनेटर करके हमारे शेख साहब उसमें भूमिका करेंगे। तो इस तरह की कमेटी बनेगी और पूरा उसके ऊपर किस तरीके से आगे इस प्रोग्राम को ले जाना है उसके बारे में वो चर्चा करेंगे। तो मैं समझता हूँ कि प्रोग्राम बहुत ही महत्वपूर्ण प्रोग्राम है कि इन विचारों को आज पूरे देश के अंदर हमारा नेतृत्व जो है, जो इतिहास जो है, आप सभी को पता है कि महात्मा गांधी जी, पंडित जवाहरलाल नेहरू जी, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, सरदार वल्लभ भाई पटेल और इन सभी महानुभाव नेताओं ने इस प्रोग्राम को, इस पूरे देश को एक विचारधारा के आधार पे आगे बढ़ाने की कोशिश की है। लेकिन आज जनता पार्टी और जनता पार्टी की जो गवर्नमेंट है दिल्ली में, वो उसको नुकसान पहुंचाना चाहती है। हम किसी भी हाल में इस तरीके का हमारे संविधान को नुकसान पहुंचाने नहीं देंगे। इसलिए हमने पूरे देश में ये प्रोग्राम कांग्रेस पार्टी ने बनाया है। उसका इम्प्लीमेंटेशन जो है यहाँ पर ये कमेटी करेगी। आज की मीटिंग में इसके बारे में काफी चर्चा हुई है, सबके सजेशंस आए हैं, उस सजेशन के तहत ये प्रोग्राम बनाया गया। बीजेपीची प्रेस झाली सर आता, त्याच्यात त्यांनी असा आरोप केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा
सगळ्यात जास्त अपमान हा काँग्रेसनं केलेला आहे. काँग्रेस सत्तेत असताना अनेक वेळेला घटना दुरुस्ती झाली, असे वेगवेगळे आरोप काँग्रेसनं बीजेपीने केलेले आहेत. त्या संदर्भात काय मत तुमचं? त्यांच्या लक्षात आलेलं आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीनं संविधान हा विषय राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे नेते यांनी त्या संदर्भामध्ये सर्व देशभर जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला. यांनी संविधान कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बदलवण्याचा प्रयत्न यांचा आहे हे ज्या वेळेला लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेला यांच्या विरोधामध्ये जनता झालीत आणि मतदान सुद्धा त्यावेळेला यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात झालं. आणि ही बाब लक्षात घेऊन त्यांनी आता काहीतरी सावरण्याचा प्रयत्न त्यातून करताय की आम्ही त्याच्यामध्ये नाहीच, आम्ही त्यामधले नाहीच, आम्ही उलट संविधानालाच त्या मांडणारे आहोत. परंतु हे त्यांना लक्षात आलेलं आहे की त्यांचं गव्हर्नमेंट दिल्लीमध्ये बनू शकलं नाही. फक्त त्या ठिकाणी बैसाखीवर ते गव्हर्नमेंट त्या ठिकाणी बनलेलं आहे. म्हणून आज हा विषय ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने हातामध्ये घेतला आणि त्यांनी ज्या चुका केल्या सगळ्यांच्या समोर आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनेचा अपमान केला नाही, उलट घटना बनवण्याकरता त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचेच मेजॉरिटीने त्यामध्ये सर्व लोक होते. बाबासाहेबांना पुढाकार दिला. बाबासाहेबांनी ती घटना सर्व व्यापक अशा स्वरूपाची घटना या देशाला दिली. जगामध्ये सर्वश्रेष्ठ घटना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. परंतु ती घटना त्यावेळेसपासूनच यांना मान्य नाहीत हे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला घटना त्या ठिकाणी बनवत असताना सुद्धा कोण लोकांनी विरोध केला बाबासाहेबांना हे आता लपून राहिलेल्या गोष्टी नाही आहे. त्याच्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचा वापर अलीकडे मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये सीबीआयचं तपास करणारी यंत्रणा वरिष्ठ पातळीवरची असो की कोर्ट असो की त्या निवडणूक आयोग असो यांचा जो दुरुपयोग केला घटनेने ह्या सगळ्या संस्था निर्माण केलेल्या आहेत लोकांना न्याय देण्याकरता. परंतु त्या संस्था मुळीच काढण्याचा प्रयत्न करणं म्हणजे घटनेला त्या ठिकाणी नुकसान पोहोचवणं हे सगळं जनता जाणत आहे. आणि यावेळेला जर त्यांना 2 तृतीयांश बहुमत मिळालं असतं तर आपल्या सर्वांना माहित आहे की ती घटना बंद केल्याशिवाय राहिली नसते. परंतु आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण जर त्याला विरोध केला, काँग्रेस पक्षाने हाती घेतल्या कार्यक्रमाला जर आपण त्या ठिकाणी विरोध केला तर लोक हे मान्य करणार नाही. म्हणून त्यामध्ये आपण सुद्धा तशा प्रकारे काहीतरी करावं म्हणजे लोक आपल्या पाठीमागे येतील. परंतु आता ते शक्य नाही आहे. यांनी केलेली कृती सर्वांच्या लक्षामध्ये काँग्रेस पक्षाने कधी घटना दुरुस्त त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण काँग्रेस पक्षाने आपल्याला हे माहीत आहे की ज्या वेळेला पहिले घटना दुरुस्ती झाली त्यावेळेला सिलिंगच्या कायद्याच्या संदर्भामध्ये शेत जमीन असेल आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या सुरुवातीपासूनचा समता हा शब्द आहे. सर्वांमध्ये समानता आली पाहिजे आणि समानता जर आणायची असेल तर आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं समता आली पाहिजे म्हणून. आणि ते करण्याकरता ज्यांच्याकडे भरपूर अशा जमिनी आहेत ते गरीब लोकांना दिल्या पाहिजे. जे बँका त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कर्ज देत नाही त्या बँकेच्या माध्यमातून सुद्धा सामान्य माणसाला कर्ज मिळालं पाहिजे. सर्व यासाठी जर घटना दुरुस्ती त्या ठिकाणी केली असेल तर ही बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणेच ती घटना दुरुस्ती होती. घटनेला नुकसान पोहोचण्याचं काम कधी काँग्रेस पक्षाने केलं नाही जे बीजेपी आज करत आहे. अमित शहानी मध्यंतरी आय वुड लाईक टू बीजेपीची प्रेस ऐकू ना तू आता प्रश्न विचारलो म्हणून तुका तुझ्या माध्यमांतल्यान बीजेपी विचारपाक सोदता की आमच्या इंचार्जान सांगले की त्या वेळाचेर अमेंडमेंट्स वर रिक्वायर्ड. आता बीजेपीक म्हाका म्हजो प्रश्न आसा की जेन्ना गोवा लिबरेट जालें तेन्ना अमेंडमेंट करचे पडले. ते करपाचे न्ही, गोवा लिबरेट करपाचे न्ही. जेन्ना गोवा स्टेटहूड मेळ्ळें तेन्ना कॉन्स्टिट्युशनान अमेंडमेंट करचे पडले. करचे न्ही हो प्रश्न म्हजो प्रमोद सावंताक आसा. करपाचे न्ही अमेंडमेंट. जेन्ना कोंकणी जी आमची मायभास जाली जेन्ना आमी तिका स्थान दिलें तेन्ना कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट हाडचे पडले. करपाचे न्ही. अरे जेन्ना मर्जराचो प्रश्न आयलो
हेच RSS विंग लागिल्ले मरे गोंयान मर्जर करा म्हणून. गोवा वरून महाराष्ट्रात मर्ज करपी हे RSS विंग. हाजेर उत्तर दी म्हणून सांग तांकां. हाजेर तांचे कडेन जाप आसा. आणि आंबेडकराचो अपमान कोणे केलो? पयलीं म्हाका दिसता अमित शाहान जो स्टेटमेंट केलो पार्लमेंटान की आंबेडकर 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 ही एक फॅशन जाल्या, हो अपमान न्ही. जर तर आज बीजेपी जर तर तांकां चूक रियलायज जाल्या जाल्यार पयलीं तांणी माफी मागपाक जाय. पयलीं अमित शाहान माफी मागपाक जाय, रिजायन जावपाक जाय, मागीर भाशणां दिवची. ह्या 3 मुद्द्याचेर पयलीं उत्तर दिवनी मरे गोंय राज्याच्या बीजेपीन. किती तू सांगता की आम्ही अमेंडमेंट्स केले, येस तेन्ना 74 अमेंडमेंटां कितें जालें हांव गोंयच्याच उलयतां. ही 3 अमेंडमेंटां गोंयकारांक विचारपाक सोदता, गरजेची नाशिल्ली? आमकां गोंयकार म्हणून आमचो अधिकार दिवपाक अमेंडमेंटाची गरज नाशिल्ली कॉन्स्टिट्युशनान? अमित शहांच्या स्टेटमेंट नंतर महाराष्ट्र असेल किंवा विविध राज्यांच्या मध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीनं रान पेटवलं तसं कुठलंही रान गोव्यामध्ये दिसलं नाही सर. तसं त्या पद्धतीनं विरोधी पक्षांनी किंवा तुमच्या इंडिया आघाडीनं ज्या पद्धतीनं त्याला विरोध करायला पाहिजे होता रस्त्यावरती उतरून, फक्त अमित पाटकरांचा एक व्हिडिओ आम्हाला मिळालेला होता इतकंच. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही इंडिया आघाडी म्हणत असाल तर कुठलाही विरोध त्या ताकदीनं झालेला नाही. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? गोव्यामध्ये आंदोलन झालेली आहे, तुम्हालाही माहित आहे. 1 वेळा आणि 2 वेळा झाले. ज्यावेळी माझे येण्याच्या पूर्वी सुद्धा आंदोलन काँग्रेस कमिटीने, प्रदेश काँग्रेस कमिटीने केलं आणि मी आल्यावर सुद्धा आपल्याला माहित आहे. त्यामध्ये सुद्धा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ते अपमान केला आणि ते जाणून बुजून केला, हे काही त्या ठिकाणी अनावधानानं झालं असं बिलकुल नाही. त्या संदर्भामध्ये प्रोटेस्ट केला ना, 2 वेळा झाला. आणि मी हेच म्हणतोय की आता याच्या पुढे आम्ही थांबलेले नाही. गोवा काँग्रेस कमिटी थांबलेली नाही. वर्षभराकरता आता प्रोग्राम घेतलाय हातामध्ये. कारण प्रोग्राम नुसता रस्त्यावर एका ठिकाणी करून फायदा नाही. म्हणूनच आता आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत याचं धोरण पोहोचणार आहे की चुकीच्या पद्धतीनं जे यांनी विधान जे केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय, यांना संविधान मान्य नाही आहे. या देशाची लोकशाही यांना मान्य नाही आहे. या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याकरता जे त्यामध्ये तरतुदी असेल ते यांना मान्य नाहीये. हे आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. असं कुठले आत्मबरी आपणच हे करा, विचार करा की ही सरकार संविधानाच्या फेवर आहे की संविधानाच्या विरोधात आहे. जनसंघ आपला या त्यावेळेचा जनसंघाने आताच RSS यांना ते मान्य आहे का? संविधान मान्य आहे का? किती वेळा त्यांनी विरोध केला, प्रत्येक कलमाला त्यांनी विरोध केला आणि त्याच्यानंतर सुद्धा विरोध करत राहिले. नागपूरला RSSचं मुख्य कार्यालय आहे. आपल्याला माहित आहे की आपला राष्ट्रध्वज त्यांनी आतापर्यंतही नागपूरच्या त्यांच्या RSSच्या कार्यालयावर लावलेला नाही. त्यांची काय देशाबद्दलची आपुलकी आहे, संविधानाबद्दलची काय आपुलकी आहे, बाबासाहेबांबद्दल कशी आपुलकी राहील? या देशामध्ये लोकशाही नसता डिक्टेटरशिप आली पाहिजे अशा पद्धतीनं पावलं त्या पक्षाची चाललेली आहे. ज्या प्रशासनाची पुढे जात आहेत पावलं तशा पद्धतीची, ते पुढे लोकशाहीला मांडणारी आहेत का, संविधानाला मांडणारी आहेत का डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या? ते कदापि नाही. फक्त आता राजकीय दृष्टिकोनातून यांनी हा विषय आता आपल्या हातामधून जात आहे. लोक आपल्याला दारामध्ये उभं करणार नाही. म्हणून अशा याच्यामध्ये आता काय करायचं काय नाही म्हणून प्रेस समोर बोलून की आम्ही सुद्धा अशा पद्धतीने कार्यक्रम हातामध्ये घेतोय, अत्यंत खोटारडी आहे. त्यांच्या डोक्यामध्ये कधीही डॉक्टर बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये आपुलकी नव्हती आणि नाही आहे. हे फक्त राजकीय अशा प्रकारचं ते स्टंटबाजी करतायत. परंतु लोकांना कळून चुकलेलं आहे की हे संविधान विरोधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये यांनी वक्तव्य केलं. ज्यांना आता कोणी कितीही प्रयत्न केले ते त्यांना आता जनता थारा देणार नाही आहे, त्यांना दूर सारलेला आहे.